नमस्ते सर्वांना. आज आपण या व्हिडिओमध्ये सुंदर असे 3 पाऊच बघणार आहोत, जे मल्टीपर्पज यूजमध्ये आपल्याला येणार आहेत. तर इथं असं मी हे टिकली वर्क एम्ब्रॉयडरी विथ एम्ब्रॉयडरी असं हे फॅब्रिक घेतलेलं आहे. त्याला कुठला कपडा म्हणतात मला नाही माहिती. पण हे पर्ससाठी खूप सुंदर आहे. तर मला 3 पर्स मागितले आहेत, म्हणजे मला ऑर्डर आहे. तर ह्या 3 पर्स बनवून द्यायच्या आहेत. तर इथे मी असे 2 वेगवेगळे पीस कटिंग करून घेतलेले आहेत क्विल्ट करून. तर अशा क्विल्ट केल्यामुळे याला थोडासा थिकनेसपणा जास्त येतो. तर अशा पद्धतीने हे 2 आपले पीस तयार आहेत. यावर आपण अशाच कलरची एक झिप तयार करून ठेवलेली आहे ती कटिंग करून. तर आपण दुसरे एक फॅब्रिक घेतलेलं आहे. त्यालाही आपण फोम आणि आतल्या साईडनं अस्तर लावून क्विल्ट करून घेणार आहोत. तर चारही साईडनं आपल्याला शिलाई करून मध्ये अशा उभ्या लायनिंगमध्ये आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. मध्ये अशा रेषा रेषा घेऊन आपण जर शिलाई केली, त्यानंतर तो कपडा आपल्याला चांगला थिकनेस वाढतो कपड्याचा. तर अशा पद्धतीने हा पीस तयार करून घेतलेला आहे आणि मध्ये सेंटरला एक शिलाई घेतलेली आहे याला, कारण यावर थोडंसं टिकली वर्क आहे या कपड्यावर. त्यामुळे जास्त याला मध्ये मी शिलाई नाही घेतलेली. तेवढी जागा सोडून मी उभ्या शिलाई घेतलेल्या आहेत 2-3 ठिकाणी. त्यानंतर इथं झिप लावून घ्यायची आहे. आता एक-एक करून अशाच पद्धतीनं आपण झिप लावून घेणार आहोत. एकदम शिवत असताना आपल्याला सोपं पडतं, पटपट होतं काम. हे दुसरा पीस आपण इथे जोडून घेत आहे झिपला. त्यानंतर यावर आपल्याला दाबटीप घ्यायची आहे. जेव्हा पण आपल्याला ऑर्डर येते त्यावेळेला एकसाथ शिवल्यानंतर वेळ वाचतो खूप. मी मागच्या वेळेस पण अशाच मी भरपूर पाऊचेस असे शिवलेले होते एकत्रित. तर ते फोम सगळा साईडनं कट करून घ्यायचा आणि अगदी काठावर शिलाई घ्यायची आहे झिपच्या. त्यामुळे आतला अजिबात दिसत नाही आहे कपडा किंवा फोम बाहेर आलेला. बघू शकता. इथे बघा. अशाच पद्धतीने आपल्याला कधी-कधी फोम राहतो त्यावेळेला आपल्याला आतून पायपिंग करून घ्यावी लागते. दुसऱ्या साईडला पण आपण झिप लावून घेतलेली आहे आणि तिथेही दाबटीप घेतलेली आहे. असे आपण हे पॅचेस तयार करून ठेवायचे सगळे. आता तिसरा पाऊच एक बघणार आहोत आपण असंच. तर या कपड्यावर स्टोन नाही आहेत बिलकुल. त्यामुळे मी इथे उभ्या रेषामध्ये अशा शिलाई करून घेतलेली आहे उभ्या लाईनमध्ये. त्यानंतर आपण यालाही झिप लावून घेणार आहोत. बघू शकता आतल्या साईडनं एक्स्ट्राचं फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे. आपण आता तिसऱ्या फॅब्रिकला इथे झिप लावून घेत आहे. इथे तीनही पीसला आपली झिप लावून झालेली आहे. यानंतर आपण 3 पीसला एकदाच एकाच वेळेला आपण रनर लावून घेणार आहोत. जेव्हा खूप अशी डझनवर वगैरे ऑर्डर असते त्यावेळेला याच पद्धतीनं अशा व्यवस्थित एक-एक कामं एक-एक करण्यापेक्षा एकत्रितच केल्यानंतर तर बरंच सोपं जातं. उजव्या साईडची थोडीशी झिप कटिंग करून घ्यायची, छोटी घ्यायची उजव्या बाजूची, त्यामुळे व्यवस्थित बसतं रनर. आणि डाव्या बाजूची झिप हातात पकडता येते व्यवस्थित. त्यानंतर दोन्ही कडा शिवून घ्यायच्या आहेत पर्सच्या. तिन्ही पर्सच्या सगळ्या बाजू आपल्याला दोन्ही साईडच्या शिवून घ्यायच्या आहेत.
ही जी ग्रीन कलरची जी पर्स शिवते त्याची पूर्ण साडी माझ्याकडे म्हणजे ऑर्डर आहे त्यांची. त्यांना साडी बॅग शिवायच्या आहेत, साडी कव्हर. तर ते साडी कव्हरचा व्हिडिओ जेव्हा टाकेन तेव्हा मी एकत्रित दाखवेन सगळं. काय एका साडीमध्ये किती वस्तू बसल्या वगैरे. खूप छान आहे साडीचं फॅब्रिक. त्यामुळे मी पर्स शिवणार आहे त्याची. इथे एक्स्ट्रा आपण फॉर्म कटिंग करून घेतलं. त्यानंतर पायपिंग करून घ्यायची आहे. दोन्ही साईडनं पट्टी दुमडून घेतलेली आहे आणि मग पायपिंग लावत आहे या ठिकाणी. पायपिंगमुळं ह्याला पाऊचला चांगलं फिनिशिंग येतं. त्यामुळे पायपिंग जरुरी आहे करणं. हे सिंगल पॉकेट आहे त्यामुळं याला वरच्या साईडने असं पॉकेट वगैरे नाही आहे. खूप इझी आणि झटपट होणारे पाऊच आहेत हे. ते सगळे शिवून झालेले आहेत आपले हे पाऊच. तर हे अगदी 10 मिनिटात झालेले पाऊच आहेत हे. तर हे तुम्हाला पाऊच कसे वाटले? तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक यू.